आनंदी आली का तू? हो ताई. काय झालं तर मग कंचनच्या इथं? झालं का ताईचं भांडण? निपटलं का? हो ताई, भांडण तर निपटलं. पहिले मला हे सांगा, आत्याबाई कुठं आहे? आत्याबाई नाही दिसू राहिल्या. आत्याबाई गेल्या का? हो बाई, आत्याबाई तर गेली. तू लय वाट पाहिली, लय वाट पाहिली तू आली. पण तू काही आली नाही. तर मग मोहिनीला घेऊन चालली गेली बाजारात. नाही मोहिनी ताईला घेऊन गेल्या का? हो हो, मोहिनीला घेऊन गेली. मग तू लय वाट पाहिली. एवढा उशीर झाला तुले? लय भांडणं झालं होते का त्याच्या घरी? हो ताई, भांडणं तर होतेच. मग ते भांडणं निपटले, भाऊजी घरी आले आणि मग तिला समजून सांगितलं थोडंसं कंचनले, म्हणून एवढा उशीर झाला. तिला समजून सांगितलं म्हणजे त्या पोरीची काहीच गलती नसते. चांगली आहे ते पोरगी. तिची सासूच थोडीशी अज्जात आहे. तशी बी ते रंजना आत्या नाही का, थोडीशी अज्जातच आहे. निवड मागं लागत राहते त्या कंचनच्या. एवढं बोलत राहा लागते का लगे? छोट्या छोट्या गोष्टीवर तिच्या सासूचीच गलती असं माहिती आहे मला. हो ताई, तिच्या सासूची तर गलती आहे, पण कंचनची बी गलती आहे या बारीनं. मला असं वाटते कंचनची बी गलती आहे. काऊन वाटते? म्हणजे भांडण तिच्या सासूनं नाही, कंचननं केलं का? नाही नाही, कंचननं भांडण नाही केलं. कंचन भांडण नसते करत. पण कंचननं या बारीनं कामच असं केलं की भांडण झालं. म्हणजे खरं सांगू का ताई, कंचनला आहे ना पैशाची कदर नाही आहे. कदर नाही आहे तिला पैशाची. फालतूचा खर्च करत राहते. मागं पुढं काहीच विचार नाही करत. फालतूचा फिजूल खर्ची करत राहते. नाही हो माझे, फालतूचा तर खर्च करायला नाही पाहिजे माझे. 2 पैसे जोडून ठेवायला पाहिजे. तेच आपल्या खराब टायमात कामं येतात. आणि तसं बी बाईनं 2 पैसे जोडून ठेवलेच पाहिजे. बाईला हित पाहिजे. कंचन लय खर्च करते का? काही हित नाही का तिला? नाही हित असेल, पण मग खर्च करते. विचार नाही करत खर्च करायच्या वेळेस. पैशाची कदर नाही आहे तिला, नाही? हो, असंही म्हणू शकतो. मग तिला तुला समजून का नाही सांगितलं थोडंसं? सांगितलं ना ताई, जेवढं माझ्यानं झालं बाई तेवढं समजून सांगितलं मी तिला. आता समजणं नाही समजणं तिच्या हाती आहे. मी तर समजून सांगितलं. मापरीनं तर मी पुरा प्रयत्न केला तिला समजून सांगायचा. समजली पाहिजे. नाही समजेन ना ते, समजेन. समजदार पोरगी आहे. मी काय म्हणतो ताई, जगदीश जी आले का? हो आनंदी, आले ना. भाऊजी आले, रूममध्ये आहे. विचारत होते का माबाऱ्यात? हो विचारत होते ना. मग मी सांगितलं कंचनच्या घरी गेलेली आहे, त्याच्या इथं भांडणं झाले. तर भाऊजी म्हणत होते मला माहीत आहे म्हणे भांडणं झाले म्हणून त्याच्या घरी. भाऊजीला कसं काय माहीत झालं? अरे अक्षय भाऊजी त्यालाच भेटायला गेले होते. तर सांगितले असेल पुरं भांडणं घरचे ताईनं. अशी गोष्ट आहे का? सांगितलं नाही मला. जगदीश भाऊजीनं काहीच नाही सांगितलं. मलाही नव्हतं सांगितलं, मलाही माहीत नव्हतं. मला तर अक्षय भाऊजीनं सांगितलं ते आले तर. असं तसे बी हे काही सांगतच नाहीत. भाऊजी कधीच काही सांगत नाहीत. काही झालं तर भांडण हो टंडण हो काही हो, काही सांगत नाहीत ते घरी. बाहेरची गोष्ट नाही सांगत घरात. तुम्हाला माहीत आहे ना त्याचा स्वभाव तसा आहे. ते कधी कोणाला काही सांगत नाहीत. हो माहीत आहे. भाऊजी बाहेरची गोष्ट कधीच घरात नाही करत नाहीत. बाहेरची गोष्ट बाहेर, घरातली गोष्ट घरात. हो हो, त्याचा स्वभाव तसा आहे. जाय तू, भाऊजी रूममध्ये आहे. जाय पाय त्याला काही लागते का विचार. तसं मी विचारलं त्याला. पाय भाऊजी फ्रेश झाले का? मी त्याच्यासाठी जेवायला ताट वाढतो. तू तर जेवण करून आली असेल ना तिथून? काय चवताई जेवण आणि खावण? काही जेवण खावण करून नाही आली मी. काऊन स्वयंपाक नव्हता का बनवाय? त्याच्या घरी भांडणं चालू होते बाई. भांडणात कोण स्वयंपाक बनवते? चहाच तर मी ना बनवला तिथं आणि सरायला पाजला. हो का बाई ना? मग नाही तर काय. कोण कोण होतं तर मग? लय लोक जमा झाले असेल भांडणं झाले तर. लोक तिथं काही जमा नव्हते झाले. घरातल्या घरातच होतं भांडण. शांता काकू आली होती फक्त तिथं. शांता काकू आली का? हो शांता काकूनच तर सांभाळून घेतलं सर्व. नाही तर लय भांडणं झालेच ते घरात. मी याच्या पहिले शांता काकू तिथे आलेलीच होती. हो का? शांता काकू अशा कामातल्या हुशार आहे. मग नाही तर काय. कोणाची भांडणं मिटवायचाच प्रयत्न करते शांता काकू. हो जाय बरं तू. पाय जगदीश भाऊजीला काही लागते का? दोघाईला मी ताट वाढून आणतो. सगळेजण जेवले का ताई घरात? हो सगळे जेवले. तू आणि भाऊजी साहेब जेवायचे बाकी. बरं ठीक आहे. का रंजना बसूनच राहशील का? काही सांगशील बी मला काय चालू आहे दिमागात? तर सांगतो ना. धीर धर ना. सांग ना बहिणा, सांग ना. मग पोटात कसं कसं करत आहे तू? सांगून नाही राहील तर सांग लवकर. कसा सबक शिकवशील तू आता कंचनले? कंचनले पैशाची काही कदर नाही आहे. काही व्हॅल्यू नाही आहे तिला पैशाची. तिला पैशाची कदर समजली पाहिजे म्हणून तिला कसा सबक शिकवतो मी. हो सबक तर शिकवशील, पण कसा शिकवशील? काय करणार आहे तू? आई ते वरचं वावर आहे ना, त्याची साफसफाई करायची आहे. त्या वावराची काळी कचरं कुठल्या काटल्या त्या उचल्याच्या आहे. पुरं साफ करायचं आहे वावर. साफ करायचा आहे तर? समजली नाही का तू? समजली थोडं थोडं तर समजण्यात येते मला. काय समजली तू? हेच की कंचनले निवडली तू वावरात नाही कामाले? हो आई, मी ना घरातल्या 3 बायाले सांगितलं वावरात कामाले. एक मी चौथी. मला 5 बायाची गरज आहे. एक 5वी कंचन. आपल्या कंचनला घेऊन जातो मी वावरात. आणि चांगलं तिला वावरात काम करायला लावतो. मग तिला समजेन पैसा कसा कमवा लागते. तर जेव्हा उन्हात 300 रुपये रोजासाठी काम करीन ना, तेव्हा तिला समजेन की 300 रुपये कमवासाठी दिवसभर वावरात एवढ्या उन्हात काम करायला लागते. आणि बाया कसं कष्ट करून पैसे कमवतात. मेहनत काय चीज आहे मग समजेन तिला. पण पैसा कमवणं काही आसान नाही आहे. बिना कष्ट केल्यानं पैसा नसते कमवल्या जात. 300 रुपये रोजासाठी बाया कसं उन्हात तानात कामं करतात. कसे कष्ट करतात आणि कसे पैसे कमवतात. त्याच्याबरोबर काम करीन ना, मग तिला समजेन पैसा काय चीज आहे. तर पैसा कमवणं आसान नाही आहे. लय मेहनत करावं लागते पैसा कमवासाठी. पैसा कसा कमवावा लागते जेव्हा तिला समजेन, तेव्हा तिला पैशाची असली कदर समजेल. तिनं कधी पैसा कमवलाच नाही ना, तिला माहीतच नाही पैसा कसा कमवावा लागते. पैसा कमवासाठी किती कष्ट करावं लागतात. कसा घरात पैसा येते. जेव्हा स्वतः कमवीन ना, तेव्हा तिला समजेल की एवढा कष्टानं कमवलेला पैसा कसा उडाव म्हणून. हो बाई, दिमाग तर बरोबर लावला पण तू रंजना. बरोबर दिमाग लावला. जेव्हा ते वावरात कामाला जाईन ना उन्हात आणत आणि दिवसभर काम करीन, तेव्हा तिला समजेल कसा पैसा कमावा लागते आणि किती कष्ट करावं लागतात पैसा कमवासाठी. तर मग नाही तर काय.
मी तर तुला म्हणून राहिली होती घेऊन जात जाय तिला वावरात नाही, घेऊन जात जाय तिला वावरात नाही. दिवसभर कोणते कामं राहतात घरात नाही, काही कामं नाही राहत. कामं झाली की ते खालीच बसत असते, घेऊन जात जाय तिला वावरात नाही. तुला तर पहिल्यापासून म्हणत होती मी, तूच ऐकत नव्हती. नाही म्हटलं माय बाई सोनवारी आहे कुठं नेता वावरात नाही. लोकही नाही म्हणतील काही. नवीन नवीन सोनवारी आहे बापा आणि तिला काय तुम्ही वावरात कामाला घेऊन चालले आणि तुम्हाला कोणती पैशाची कमी आहे. पहिलेच तर लोक मला म्हणतात की रंजनाला कंजूस आहे, रंजनाला कंजूस आहे. पण आता लोक काही म्हणू, काही लोकांचं ऐकत नाही मी. कंचनले तर सबक शिकूनच राहीन मी. वावरात जाईन ना, उन्हात काम करीन तेव्हा तिला माहीत पडेल की कसा पैसा कमावा लागते. तर 300 रुपये रोजासाठी किती उन्हात अनात काम करावं लागते तेव्हा तिला माहीत पडेल. मी तर म्हणतो सबक शिकवासाठीच नाही तर हमेशा तिला वावरात निघून जात जा कामाला. घरातले कामं झाल्यावर खालीच बसून असते घरात नाही. घरच्या वावरात कामाला झाले काय बापा, सरच जातात आपल्या घरच्या वावरात कामाले. आपण का तिला लोकांच्या वावरात घेऊन चाललो, आपल्या वावरात घेऊन चाललो कामाले. तसंही तिच्या बापानं वावर पाहून दिलेली आहे पोरगी. वावर पाहून पोरगी दिली तर वावरात कामाला जास लागेल ना. वावर होतं म्हणून तिच्या बापानं पोरगी दिली. नाही बाई तिच्या बापान काही वावर पाहून पोरगी नाही दिली. लव्ह मॅरेज केली ना पोरानं. तरी वावर होतं म्हणूनच लव्ह मॅरेज करू दिली तिच्या बापानं. वावर नसते तर करू दिली असते का लव्ह मॅरेज बी? आता विचार कर. हां ते बी आहे म्हणा. लोकही भरले आहे माय बाई. पोराच्या घरी वावर पाहिजे, किती एकर शेती आहे. शेती असून आमची पोरगी देतो आणि त्याच शेतीत मी पोरगी काम करायला जात नाही. म्हणते की आमच्या पोरीला शेतीचं काम नाही येत. मग शेतीवाला पोरगा पाहून काय दिला? जाऊ दे, नाही आपल्याला काय करावं लागते. कोणी काही म्हणू, हर कोणाची आपापली सोच असते. नाही नाही, तू बरोबर केलं, तू बरोबर विचार केला, बरोबर दिमाग लावला तू. घेऊन जाऊ द्या कंचनले वावरात लांबव चांगली आणि काम कर म्हणा चांगली वावरात नाही. जेव्हा आपण बायाला पाहिजे ना आपल्यासोबतच्या किती उन्हात आणत 300 रुपये रोजासाठी काम करू राहिला तेव्हा तिला समजन की पैसा कमवणं तोंडाचा नाही आहे. लय मेहनत लागते पैसा कमवायला. मग खर्च करायच्या वेळेस टाके विचार करीन ते की कसा काय मी एवढा पैसा खर्च करू. नाही बरोबर दिमाग लावला, घेऊन जाऊ द्या तिला वावरात. पण मला नाही वाटत बाई ते येणार म्हणून. अशी बधी नाही येणार. पाय ना तू कशी घेऊन जातो तिला. तर बरोबर आयडिया घेऊन जातो तिला वावरात नाही आणि चांगलं काम करायला लावतो. कंचन ए कंचन, कंचन कंचन. हां त्या बाई बोला ना, काय म्हणून राहिल्या? बाई कंचन झाले का तुझे कामं झाले का? नाही आता पूर्ण तर कामं काही झाले नाही. मी ना कपडे धुतले, भांडे घासायचे बाकी आहे. स्वयंपाक झाला ना पुरा? हो आता स्वयंपाक तर झाला. बरं बरं डब्बा बांध मग लवकर. लवकर डब्बा बांध, वावरात नाही जायचं आहे. हो आता बाई आज तुम्ही वावरात नाही चालल्या ना, बांधून देतो ना तुमचा डब्बा. रंजनाबाई झालंच नाही का अजून? चाललं माहिती वावरात नाही, ऊन होते ना मग वावरातलं आजच्या आज काम नाही झालं तर मग म्हणशील बी बाया बसून राहतात काम नाही करत. झालंच नाही का अजून? चाल ना, काय करावं लागते, डब्बा बांधलं की निघालं. हो ना, निघायचंच आहे ना, निघायचंच आहे. मासुनीचा बी स्वयंपाक झाला. चाल ना मग लवकर. काय रंजनाबाई तू तर म्हणे 5 बाया म्हणे, 5 बाया कुठे आहे ना बाई? मी पकडून 3च बाया आहे. मी बी आणू नाही, मी करीन ना काम. तू पकडून 4 बाया, 5 बाया कुठं उरायला? हो ना माझ्या बाई बायाच नाही भेटू राहिल्या ना. 3च बाया भेटल्या आणि मी पकडून तरी बी 4च उरायल्या. 5 पाहिजे होत्या. आजच्या आज झालं असतं वावर, पुरं सापून गेलं असतं. आता काय करू माझ्या बाई, मी पकडून 4च उरायल्या, 5 पाहिजे होत्या. माईला घेतलं असतं मी ना वावरात नाही सोबत माया कामाले. पण काय करू माझ्या बाई, माई पाहिली बुडी, माझ्या आयुष्यानं काय काम होईल. आणि ऊन लागलं तर घेण्याचे दिने पडतील. करू तर काय करू आता, 5 बाया कशा होतील? एका बाईची कमी आहे, एक बाई कुठून आणावं? मला तर विचारच पडला. मग काय करतो? काय करू माझ्या बाई, आजच्या आज झालं पाहिजे वावर आपलं पुरं साप. आता नाही बाई मी तर विसरलीच. माई सून आहे ना. कोण तू सून? हे कंचन? हो तेच, मला काय 10 बारा सून आहे माझ्या बाई. एकूण एक सून आहे. माय बाई तासून येईन का वावरातलं काम येईन का लगे? एवढा उन्हात आणत नाही करीन का ते काम? आहे का तिला आदत? गेलेली आहे का कधी वावरात नाही? हां काही मग सासू का मला वावरात निघून जाते का माझे कामाले? काम नाही तिला वावरातलं काम. तिच्या बापाच्या घरी बी तर वावर आहे. वावर आल्याची पोरगी आहे ना, काम नाही का वावरात नाही करता येते, सरस काम करता येते. आदत नसेल ना पण? आदतचं काय आपल्याला होती का पहिले आदत कामाची वावरात नाही? जाता जाता सादत झाली ना. आहे तिला आदत आहे. करते ते काम, चांगली आहे ते. हो बाई कंचन करून घेशील ना माझ्या वावरात नाही का? कंचन मी काय म्हणतो, दोघी सासूनाचा डब्बा बांध मस्त मस्त. लाल मिरची चटणी बी घेशील, पापड बी घेशील. वावरात 2 घास शिल्लक थकतात. बांध लवकर आपला डब्बा आणि चल बाया वाट पाहू राहिल्या. आज घरच्या वावरात नाही जायचं आहे आपल्याला. पण आता मायवाले कामं राहिले ना घरचे. भांडे घासायचे आहे ना. भांडे काय आहे बा, कपडे धुतले ना तुला? कपडे धुणं मी नसतात, ते वाहिले पाहिजेत. भांडे काय तिकून आल्यावर घासू शकतो. पण आता तिकून थकून आल्यावर कुठं भांडे घासीन मी घासू लागेल. चल वावरात नाही चाल बाई, एक बाई कमी आहे. तू येशील तर होऊन जातील 5 बाया, होऊन जाईन आजच्या आज आपला वावर पुरा साफ. पण आता बाई मी कधी वावरात नाही गेली बापा, कधी वावरातलं काम नाही केलं मी ना. आता नाही बाई वावर आहे ना बापाच्या घरी. हो आहे वावर आहे, पण मी नाही गेली कधी वावरात नाही ना. कधी मी वावरातलं काम केलं, घरचेच कामं केले मी ना. घरचे कामं येतात मला सरे करता, वावरातलं नाही येत काही. कायचं येते हो तिला वावरातलं काम? तिला कुठे घेऊन चालली? तू चुप बसवा. येते तिला सर काम येते. एवढं वावर शिवर आहे घरी, कोण पाहिजे ते वावर शिवर? मी थकली, माझ्यानं नाही झालं काम, नाही झालं वावर शिवर पाहिजे तर तिलाच पाहिजे सर. तिचंच आहे, घरच्या वावरात नाही झाले काय बापा. आपण म्हणू काम नाही येत वावरातलं, ते येणारच नाही. जेव्हा वावरात येईन, वावरातलं काम करीन तेव्हा वावरातलं काम येईन ना. माझ्या पोटातून तर कोणी काही शिकून येत नाही बाई ना. आपण जेव्हा शिकू तेव्हा शिकीन ना. बाई कंचन बांध तू डब्बा, काही जास्त काम नाही आहे. फक्त वावर साफसूफ करायचा आहे, काडी कचरा उचलायचा आहे वावरातला. त्याला काय लागते? ते काय शिका लागते, येते ते करता. माय लहान ऊन आहे वावरात नाही, मला घेऊन चालली माझी सासू. ऐकीन नाही बाई रंजनाबाई, घेऊनच जाईन तिच्या सुनील वावरात नाही. सुनील म्हणते काम नाही येत.
हिनं काम नाही केलं तर वावरात चार साप नाही होईल. मग हे म्हणेन की बाया कामच नाही करत. हे रंजना बी लयच आहे बाई, लयच आहे. नवीन नवीन सूनवाईला वावरात निघून चालली. आणि जाऊ दे नाही बाई, आम्हाला काय करावं लागते. रंजनाची सून आहे, पायत बशीन रंजना, आम्हाला काय करावं लागते. आणि जा लवकर, बांध आपला डब्बा आणि पाण्याची बॉटल घेशील. 2 बॉटला घेशील पाण्याच्या. तसं आहे म्हणा, आपल्या वावरात विहीर आहे ना, विहिरीचं पाणी बी थंडगारच असते. तरी घेऊन घे 2 बॉटला घेऊन घे सोबत पाण्याच्या. पण आत्या, पण घेईन काही नाही, पटकन डब्बा बांधत आपला, सटकन पाणी डब्बा जा. वावरात नाही किती चांगलं वाटते बाई, शुद्ध हवा. बायासोबत मस्त भाकर भाजी खा, 2 घास शिल्लक थकतात म्हटलं. मला तर घरी नाही गमत, मला वावरात नाही गमते. तुम्हाला गमते तर तुम्ही जाणा पप्पा, मला खाली घेऊन चालल्या. जाय बरं लवकर, आपल्या दोघी सासूनाचा डब्बा बांध. चाल लवकर, मग ऊन होते लय. शिलाबाई, बोल बाई. सुशिला, बेबीबाई आल्या का? हो हो, आलेल्या आत्या, बाहेर उभ्या आहे. चला मग, आम्ही बी येतो दोघी सासूना. चल ना बाई, चल मग लवकर. हो चाल चाल. कोण कुठं चाललं नाही बाई? अरे आई तू आली का? तू बरं झालं आली, आम्ही जायच्या पहिले. आम्ही जायच्या पहिले म्हणजे कुठं चालल्या बाप्पा तुम्ही? कुठं फिरायला चालल्या? आजी कुठं फिरायला नाही चाललो, वावरात नाही. असं वावरात नाही. दोघी सासून चालल्या का? हो ना बाई, एका बाईची कमी आहे म्हटलं तर घेऊन जातो म्हटलं. कंचनले उभ्या उभ्या तिचंही मन रमीन, घरातल्या घरात तिला नाही गमत, बाहेर निघेन थोडीशी वावरातली हवा खाईन तर तिला चांगलं वाटेन. हो नाही बाई, वावरात नाही तसंही चांगलं वाटते. म्हणून घेऊन जातो म्हटलं कंचनले. हो हो, घेऊन जा. आई आता कंचन घरी नाही आहे, तू यासाठी ताट वाळून ठेवायला लावू का? तू हाताने घेशील वाळून? घरचं ध्यान ठेवशील, कुठं जाशील नको बाहेर. आम्ही येईपर्यंत घरीच राहशील. हो नाही बाई, घरीच राहतो. कुठं जाईन मी बाहेर? लावून देईन टीव्हीवर एखादा पिक्चर आणि पाहत बसीन. बरं ठीक आहे. तू घेशील हाताने वाळून का वाळून द्यायला लावू तुले? नाही जा तुम्ही, जा, हाताने घेऊन घेऊन मी वाळू. बरं ठीक आहे. नाही बाई, मला वाटलं आजी म्हणेन कायले नेऊ राहिली, आजी म्हणते घेऊन जाय. आजीपासून तशी अपेक्षा ठेवूनच गलत आहे माझ्या. जास्त लागेन वाटते वावरात नाही. मी तर कधी गेली नाही वावरात नाही, कधी काम नाही केलं वावरात नाही. आता कशी करीन माय बाई? जाऊ हा लवकर, ऊन होते मग. बाहेर बाया वाट पाहू राहिल्या. जा दोघी सासूना वावरात नाही. बाई कंचन, मन लावून काम करशील ना बाई, घरचं वावर आहे. बादमध्ये तू येत आहे सर, तुला सांभाळ नाही. मग नाही तर काय, हिला सांभाळ नाही नंतर आतापासूनच सांभाळणं चालू कर, नाही काय? हो बाई, बरोबर बोलली तू. तूही किती करशील वावरातलं काम, आता तूही थकू राहिली, त्याच्यानं नाही होत काम. मग नाही तर काय. जाऊ हा दोघी लवकर, ऊन होते मग. हो आई, तू हाताने वाळून घेशील ना आणि जेवण करून घेशील. हो हो, ठीक आहे. चाल ना मायरा परपा, काय नाव आहे तू येतं? आता बाई, कंचन नाव आहे तिचं. असं कंचन नाव आहे का? चाल ना माय बाई कंचन रप काय पाय मोजत चालली माय बाई? काम बी करायचं आहे ना वावरात नाही. बाई रंजना, काही म्हण माय बाई, तू सुनलंय नाजूक आहे. मी तर पहिलेच म्हटलं होतं रंजना बाईले, आता सुनील खाली गुराली वावरात नाही. ऐकलंच नाही बाईनं. आता माय बाई काम नाही येत वावरातलं असं म्हटल्यानं चालते का? वावरातलं काम करीन तेव्हा कधी वावरातलं काम येईन तिले असं म्हटल्यानं चालेल का? घरचं वावर आहे तिच्या, तिलाच कर नाही. हो चालत आहो मी, हे चालताच नाही येत आहे मला. किती गोटे आहे वावरात नाही. गोटे नाही आहे कंचन, माती आहे, माती झडकला आहे ते. हो चालता नाही येत आहे मला. आदत नाही आहे ना. आदत नाही आहे तर आदत पाडून घे. रोज येत जाय वावरात नाही. तुलेच कर नाही, तुझ्याच वावर आहे हे. बाई कंचन काय एवढी नाटकं करू राहिली? चाल ना माय बाई, बाया नाव ठेवतील ना मला. कशी आहे म्हणे हिची सून? कशी आहे म्हणजे नाही चालता येत आहे आता तर नाही चालता येत आहे, काय त्याच्यात नाही. जास्त बोलू नको. मग तू मला बोलशील तर बाया म्हणतील किती बोलते म्हणे रंजनाची सून रंजनाले. कंचनले वावरातलं काम नाही जमत तर काय नाही आणलं कंचनच्या सासून कंचनले वावरात नाही काय माहित. ते पाय बरं, सुशीलाची सून पाहिजे गीता. ते पाय कशी वावरात नाही येते, कामं करते. घरच्याही वावरात जाते, लोकांच्याही वावरात जाते. बोलतो लोकांच्या वावरात पाठवूच नाही राहिलो, घरच्याच वावरात काम करायचं म्हणून राहिलो. तेही नवराल करायचं ना. आजच आणलं माहिती तुला वावरात नाही ना. आता बाई तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं मला वावरातलं काहीच येत नाही म्हणून, तुम्ही ऐकून होता राहिल्या असं म्हटलं चालते का? ते पाय बरं, सुशीलाची सून करतेच ना वावरात नाही कामं. तू याच बरोबरची आणि ते आता बाई त्याला आदत आहे, त्या येत राहतात वावरात नाही. मी पहिल्यांदा आली, बोलू तो अशी राहिली जसा हिचा बाप करोडपतीचा आहे. मी काय म्हणतो रंजना, त्या निंबाच्या खाली पाण्याची घागर गिगर आपली शिदोरी गिदोरी ठेवून देऊ म्हटलं आणि लागू कामाले. तुझ्या सुनीच्या नांदी लागून काही फायदा नाही. तुझ्या सुनीच्या तर काही काम होणार नाही वावरात नाही, मला असं वाटते. काम नवीन मा सुनीच्या वावरातलं काम तिच्या बापाच्या कधी वावर आहे, येते तिला सर काम येते, वावरातलं बी येते. मी काय म्हणतो गीता, हां बोला आता बाई. हे पाण्याची घागर, हे आपली शिदोरी गिदोरी त्या निंबाच्या झाडाखाली जाऊन ठेवून दे. आणि हे पाण्याची घागर चांगली सावलीतनी ठेवशील म्हटलं. सावली राहीन पाण्यावर तर थंड राहीन पाणी. हो आता बाई. बाई कंचन, हे माई बिशी दोरी घेऊन जाणार बाई. त्या निंबाच्या झाडाखाली ठेवून दे आणि तू बिशी दोरी ठेवून दे. कंचन आपला डब्बा आपली पाण्याची बॉटल निंबाच्या झाडाखाली ठेवून दे, जाऊन जाय. आणि तिथं बसून नको राहशील, लवकर येशील इकडे, काम बी करायचं आहे वावरात नाही. बरं ठीक आहे त्या. लवकर आजच्या आज आपलं वावर पुरं साफ झालं पाहिजे. जेवढा लवकर काम सुरू करू तेवढा लवकर काम होईल. मग ऊन होतील, उन्हाच्या पहिले घरी बी गेलो पाहिजे आपण. कंचन तू टेन्शन नको घेऊ, तुला वावरात नाही फुकट काम करायला नाही लावीन मी. जसं ह्या बायाला पैसे देईन ना मी, तसे तुला पैसे देईन. या बायासारखी रोजी देईन मी तुले. जशा ह्या बाया काम करू राहिल्या वावरात नाही तसं तू बी काम कर, तुला बी पैसे देईन. फुकट काम करायला नाही लावीन तुले. जाय आता लवकर त्या निंबाच्या खाली आपल्या थैल्या ठेवून दे आणि ये लवकर काम करायला. या बायाबरोबर काम कर वावरात नाही. तुले बी देईन मी, रोजी देईन तुले. आता बाई असं कसं बोलू राहिला तुम्ही? मला काय देसान पैसे? घरचंच वावर आहे. नाही देईन ना, तुला रोजी देईन मी. तुला खर्च करायला पाहिजे ना पैसे. दिवसभर वावरात काम करून तुला रोजी देईन ना मी, त्या रोजीला खर्च करशील मग तू. त्या मर्जीनं खर्च करशील, जसं खर्च करायचं आहे तसं. मग तुला कोणी काही म्हणणार नाही. तुझे कमावलेले पैसे राहतील ना ते, कायले कोणी काही बोलीन मग तुला, नाही का? आणि जाय लवकर, आम्ही कामाला लागतो. तू या थैल्या गेल्या ठेवून आणि तूही कामाला लाग. बरं ठीक आहे त्या. काय खुसूर करू आल्या दोघी सासूना? काही नाही हो माय बाई,
बस बोलू राहिली होती तिच्यासोबत. वावरात बोलायला आल्या का? घरी बोललं नाही होत का दोघी सासू नाहीचं? वावरात नाही कामं करायला आल्या दोघी सासू ना का बोलायला आल्या? नाही हो मायबाई, कामं करायला चालू ना. माय बाई इथं उभं राहून काही फायदा नाही आहे. चला आपण कामाला लागा. हे गीता आणि कंचन ठेवून येते आपल्या थैल्या गेल्या पाणी गिनी काय आहे तर ठेवून येते त्या निंबाच्या झाडाखाली. चला आपण कामाला लागू. हो ठीक आहे.